श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असेल. आता आपण आपली श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रकथा आजपासून चालू करण्याचा परत प्रारंभ करत आहोत. आज संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाला वंदन करून आपण सुरुवात करत आहोत. श्री गणेशा करत आहोत पुन्हा एकदा. तर आपला 14वा अध्याय चालू होता आणि त्याच्यामध्ये शंकर भट हे दत्तानंद स्वामींपर्यंत पोचले होते आणि दत्तानंद स्वामींच्या आश्रमात गेल्यावर दत्तानंद स्वामींनी त्यांना प्रथम स्वतःबद्दलची कथा सांगितली. स्वामी म्हणाले, लहानपणी मला स्पष्ट बोलता येत नसे, शब्द तोत्रे, त्यामुळे सर्व लोक माझी थट्टा करीत. मला एक अनामिक आजार झाला. 5 वर्षापासून तो वाढू लागला. 1 वर्ष लोटल्यावर 10 वर्षे उलटल्यासारखे झाले. मी 10 वर्षाचा झालो तेव्हा 50 वर्षाची लक्षणे दिसू लागली. त्यावेळी बाप्पन्नाचार्यालू पिठापुरम येथे यज्ञ करीत होते. ब्राह्मणांना उदारपणे सन्मानधन देण्यात आले. विद्वानांना मुक्तपणे धन भेट देण्यात आले. अनेक लोकांकडून श्रीपादान प्रभूंच्या लीलांची थोरवी ऐकून माझ्या वडिलांनी यज्ञासाठी मला नेले. त्यावेळी त्यांचे वय 6 वर्षापेक्षा जास्त नव्हते. यज्ञासाठी लागणारे तूप जमा करून ठेवले होते. ते एका वयस्क ब्राह्मणाच्या स्वाधीन केले होते. तो गृहस्थ नुसताच कृपण नव्हता, तर लोभीसुद्धा होता. तुपातील 1/4 भाग तो ब्राह्मण घरी लपवून ठेवून उरलेला 3/4 भाग त्यांनी यज्ञासाठी आणीत असे. यज्ञाला प्रारंभ झाला. यज्ञ करणाऱ्या पुरोहितांनी तूप पुरेसे होणार नाही असा विचार केला. त्यावेळी तूप तयार करणे कठीण होते. यज्ञाला अशी विघ्ने आल्याने तो दुःखाचा विषय झाला. श्री बाप्पन्नाचार्यालूंनी श्रीपादांकडे शांत मुद्रेने पाहिले. तेव्हा श्रीपाद म्हणाले, काही चोरांनी सत्ता गाजविणाऱ्याचा अधिकार धारण करून माझे धन चोरण्याचा विचार केला आहे. माझ्या नावाने पिटिकापूरमध्ये मोठ्या दरबाराची स्थापना होणार आहे. मी या चोरांना आत येऊ देईन. तेव्हा ते चोरलेले धन घेऊन बाहेर येतील. तेव्हा मी गुप्तपणे दाराजवळ उभा राहीन आणि मोठ्या लाठीने त्यांच्यावर आघात करीन. त्यामुळे काही लोक घटनास्थळीच मृत्युमुखी पडतील, तर इतर काही धन टाकून दूर पडतील. ज्येष्ठा देवीबरोबर त्या चोरांच्या घरात राहण्याची मी शनिदेवांना आज्ञा करतो. श्रीप्रभूंचे बोलणे कोणालाच समजले नाही. ते भविष्यात घडणाऱ्या घटनेविषयी सांगत आहेत असा त्यांनी विचार केला. तेवढ्यात श्रीपादांनी त्या वृद्ध ब्राह्मणाला बोलवून ताडपत्रीवर असे लिहून घेतले, आई गंगा माते, यज्ञाच्या निवारणासाठी लागणारे द्रुत द्यावे. तुझी बाकी माझे आजोबा व्यंकटय्या श्रेष्ठी देऊन टाकतील. ही श्रीपाद श्रीवल्लभांची आज्ञा. हे पत्र त्यांनी श्रेष्ठींना दाखवले. त्यांनी ते मान्य केले. त्या वृद्ध ब्राह्मणाबरोबर 4 ब्राह्मण पादगया तीर्थावर गेले व तेथे ते पत्र तीर्थराजाला समर्पित केले. त्यांनी नेलेल्या पात्रात तीर्थाचे जल भरून घेतले. वेदमंत्र म्हणत ते जल यज्ञस्थळी आणले. ते जल आणत असतानाच त्यांच्या सर्वांच्या समोर त्याचे शुद्ध तूप झाले. यज्ञाची यशस्वीपणे सांगता झाली. वचनाप्रमाणे श्रेष्ठींनी त्या पात्रात तूप भरून ते गया तीर्थास समर्पित केले. धृत ओतताना त्याचे पाणी झाले. आता बघा कथा कशी आहे की श्रीपाद, आता हे दत्तस्वामी जे होते हे अगदी लहानपणीच त्यांना एक व्यंग आलं होतं, त्यामुळे तोत्रेपणा वाढला आणि ते आजारपण असं होतं की त्या आजारपणात त्यांचे वय ते त्यांच्या वयापेक्षा जास्त मोठे होते. जेव्हा 1 वर्ष त्यांचं वय वाढायचं तेव्हा ते 10 वर्षांनी मोठे वाटायचे. असं ते वयाच्या 10व्या वर्षी ते त्यांच्यामध्ये 50 वर्षाच्या व्यक्तीची लक्षणे दिसू लागली. तर आणि ह्या आजारपणावर काही उपाय नव्हता. पण त्याच वेळेला पिठिकापूरमध्ये बाप्पन्नाचार्यालू एक यज्ञ करीत होते. तर आणि त्या यज्ञामध्ये ब्राह्मणांना मुक्त हस्ताने दान दिले जात होते, धन भेट दिले जात होते आणि ब्राह्मणांचा सन्मानही केला होता. तर ह्या जे दत्तानंद स्वामी आहेत त्यांच्या वडिलांनी त्या यज्ञासाठी त्यांना घेऊन गेले. त्यावेळी
श्रीपाद प्रभूंचे वय किती सांगितले, तर श्रीपाद प्रभूंचे वय अवघे 6 वर्षाचे होते. आता यज्ञासाठी लागणारे तूप जमा करून ठेवलेले होते आणि ते एका वृद्ध अशा ब्राह्मणाकडे ठेवले होते, वयस्क ब्राह्मणाकडे ठेवले होते. तर तो ब्राह्मण कसा होता, कृपण होता, म्हणजे अगदी गरीब ब्राह्मण होता, पण आणि तो लोभीसुद्धा होता. आता लोभीसुद्धा असल्यामुळे त्यांनी काय केलं, तर त्या यज्ञातला 1/4 भाग हा आपल्या स्वतःच्या घरात लपवून ठेवला आणि उरलेला 3/4 भाग हा यज्ञासाठी दिला. आता यज्ञाला प्रारंभ झाल्यावर काय होऊ लागलं, तर ते तूप यज्ञासाठी कमी पडू लागलं आणि त्यावेळेला ते तूप बनवणं, असं प्रकारे तूप बनवणं सोपं नव्हतं. आजकालच्या याच्यात तुम्हाला तूप कुठेही मिळून जातं सहज, पण त्यावेळेला ते तूप असं सहजपणे मिळायचं नाही. तूप बनवणे ही प्रक्रिया कठीण होते. आता तूप बनवण्याची प्रक्रियाच मुळात कठीण आहे, कारण का मुळात त्या दुधाची साय काढायची, ती साय जमा करायची, मग त्याच्यापासून जेव्हा आपण त्याचं मंथन केल्यानंतर त्यातनं लोणी निघतं, ते लोणी कढवल्यानंतर तूप निघतं आणि इतकी जी मोठी दीर्घ प्रक्रिया आहे. आता दुधाची इतकी साय एका वेळेला जमा करून ठेव. आता म्हणजे हे मी माझ्या पदरचं सांगतो, इथे काही लिहिलेलं नाही, की इतकी साय एका वेळेला जमा करून ठेवायची, परत ती चांगली राहील अशा पद्धतीने ठेवून मग त्यापासून तूप काढायचं. ही जी प्रक्रिया आहे ती थोडीशी कठीण होती, त्यामुळे तूप हे सहजासहजी उपलब्ध व्हायचे नाही. जमा करून ऐन वेळेला, म्हणजे ऐन वेळेला ते तूप तसं उपलब्ध व्हायचं नाही. त्यामुळे काय झालं, की यज्ञामध्ये विघ्न आलेले होते आणि तो सगळ्यांच्या दुःखाचा विषय झाला. त्यावेळेला पापण्णाचार्यांनी काय पाहिले, श्रीपादांकडे पाहिले. तर श्रीपादांनी त्यावेळेला एक घटना सांगितली, की चोरांनी सत्ता गाजवण्याचा अधिकार धारण करून माझे धन चोरण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे हे कोणत्या घटनेबद्दल बोलतं, भविष्यात घडणाऱ्या घटनेबद्दल बोलतो. त्याच वेळेला त्यांना तेही माहिती होतं, की या ब्राह्मणांनी ते तूप चोरलेलं आहे, त्याच्याकडे ठेवायला दिलेलं तूप, पण त्यांनी ते चोरलं आणि ते आपली सत्ता चालून ते चोरून आपल्याकडे ठेवलेलं होतं. अशा वेळेला ते श्रीपाद प्रभू काय म्हणतात, की चोरांनी सत्ता गाजवण्याचा विचार केला आहे. माझ्या नावाने पिटिकापूरमध्ये जेव्हा माझा दरबार भरेल, तेव्हा माझ्या नावाने पिटिकापूरमध्ये ते मोठा दरबाराची स्थापना होईल आणि त्याच्या वेळेला ते चोर तिथे आतमध्ये जातील, पण त्यांना बाहेर पडतेवेळी श्रीपाद शिवल्लभ त्या दाराजवळ उभे राहणार. म्हणजे भविष्यात घडणाऱ्या एका घटनेचा संदर्भ देऊन त्यांनी चालू घटनेला सुद्धा त्यातच जोडलेलं आहे. तर त्यावेळेला ते चोर बाहेर जात असताना ते त्यांच्यावर लाठीने वार करतील. त्यातले काही चोर तेथे मरण पावतील, म्हणजे तिथेच त्यांना प्राणांना गमावावं लागेल. तर इतर ते धन टाकून पळून जातील आणि ज्येष्ठा देवीबरोबर त्या चोरांच्या घरात राहण्याची मी शनिदेवांना आज्ञा केली. आता ज्येष्ठा देवीबद्दल बरोबर कोणाला, शनीला, आणि शनीच्या दशा आली की काय होतं ते आपल्याला माहिती आहे. तर शनीची दशा येणार असं त्यांनी त्यामध्ये, म्हणजे त्या ब्राह्मणाला शनीची दशा येणार असे त्यांनी सुचवलं. तर लोकांना काय वाटलं, ते पुढची घटना सांगत आहे. त्यांना श्रीपादांचं म्हणणं तसं पटकन समजले नाही. त्यांना वाटलं हा भविष्यातली घटना. तेवढ्याच श्रीपादांनी काय केलं, त्या वृद्ध ब्राह्मणाला बोलवून घेतलं आणि त्याच्याकडून एका पत्रावर असं लिहून घेतलं, की हे गंगामाते, ताडपत्रावर लिहून घेतलं, की काय, हे गंगामाते, यज्ञाच्या निर्वाहनासाठी, म्हणजे यज्ञ पूर्ण करण्यासाठी लागणारे जे तूप आहे ते तू द्यावे आणि तुझी बाकी जे काय असेल ते माझे आजोबा व्यंकटय्या श्रेष्ठी देतील असे म्हटलं. आणि ते पत्र त्यांनी व्यंकटय्या श्रेष्ठींना दाखवलं. व्यंकटय्या श्रेष्ठींनी त्यावेळेला संमती दिल्यावर ते पत्र घेऊन तो ब्राह्मण आणि आणखीन 4 ब्राह्मणांना घेऊन पादगया तीर्थावर गेले. पादगया तीर्थामध्ये ते पत्र समर्पित करण्यात आले. तिथे समर्पित केल्यावर त्यांनी सोबत आणलेल्या पात्रामध्ये पादगया तीर्थातले जे पाणी होते, म्हणजे पादगयेतल्या नदीतलं जे नदीतलं जे पाणी होतं तिथलं ते पाणी त्यांनी सोबत घेतलं आणि ते पाणी घेऊन येत असतानाच वाटेतच त्याचे रूपांतर हे तुपामध्ये झालेलं आहे. आणि ते तूप आणल्याच्यानंतर यज्ञस्थळी ते आणल्यानंतर तो यज्ञ पूर्ण केला गेला. त्या यज्ञाची सांगता करण्यात आली आणि नंतर काय झालं, जेव्हा ती सांगता वगैरे सगळे जाऊन तो यज्ञ पूर्ण करून घेतला आणि नंतर काय झालं, ते परत त्यांनी ते व्यंकटय्या श्रेष्ठींनी काय केलं, ते तूप दिलं, त्या पात्रात तूप भरून दिलं आणि ते पादगया तीर्थात परत ते सोडण्यात आलं. कारण का व्यंकटय्या श्रेष्ठी ते तूप देणार असं ते कबुली दिली होती, त्या मान्यता दिली होती. त्याप्रमाणे त्या व्यंकटय्या श्रेष्ठींनी ते तूप त्या पात्रामध्ये भरून दिलं आणि ते तूप दिल्याच्या नंतर ते तूप हे
पाचगया क्षेत्रामध्ये सोडण्यात आले आणि ते ओतत असतानाच त्याचं पाणी झालं. म्हणजे बघा श्रीपाद श्रीवल्लभांची लीला किती अगाध आहे. त्यांनी त्या पाण्याचं तूप केलं आणि तुपाचं पाणी करू शकले. म्हणजे हे सगळं त्यांच्या लीलेने घडलं. आणि ही जी लीला आहे श्रीपाद श्रीवल्लभांची ती दत्तानंद स्वामी आणि त्यांचे वडील हे पिटिकापूरमध्ये यज्ञासाठी गेलेले असताना त्यांना ती तर अशी ही श्रीपाद श्रीवल्लभांची लीला आपण या आजच्या भागामध्ये पाहिलेली आहे. आपण पुढच्या भागात या लीलेचा पुढचा भाग बघणार आहोत. तर आजचा भाग आपण इथेच थांबवत आहोत. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.